स्वामी देवा, नैवेद्य आणलाय। स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही? स्वामी, हिला मी शब्द दिलाय आणि आता माझ्याकडे काहीच नाहीये। माझ्या भक्तीची परीक्षा घेऊ नका, माझा शब्द खोटा पडू देऊ नका। अरे नको, अगं थांब थांब, अगं सोड सोड, काय करतेस तू? स्वामी, आता मी काय करू? हे गाठोड, हे इथे कसं? हे जेवण इथे? अगं सावकाश, मी तर कालच इथे आलो, मग हे गाठोडं जर इथे होतं तर मला कसं दिसलं नाही? हे घर जर कित्येक दिवसांपासून बंद होतं तर मग हे इतकं ताजं जेवण इथे कसं? स्वामी, स्वामी, ही तुमचीच कृपा आहे स्वामी। तुम्ही धन्य आहात स्वामी। तुमचा भक्त कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे, त्याला काय हवंय हे सगळं तुम्हाला कळतं स्वामी। स्वामी, माझी गरज तुम्हाला कळली। मी शब्द दिला होता रेणुकाला की तिची उपासमार होऊ देणार नाही म्हणून। तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात स्वामी, तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात। श्री स्वामी समर्थ। थांब हा, मी तुझ्यासाठी पाणी आणतो हा। स्वामी, इथे नैवेद्य टाकून ठेवला होतात ना? गेला कुठे? आणि तुम्ही ग्रहण का नाही केलात तो? ग्रहण करण्यासाठीच। आता आलं माझ्या लक्षात, स्वामी देवांनी तो नैवेद्य पुन्हा भक्तासाठी ठेवला असणार। तो नैवेद्य त्या भक्तापर्यंत पोहोचला असणार। आता त्या भक्ताने तो नैवेद्य ग्रहण केला म्हणजे स्वामी देवांनीच ग्रहण केल्यासारखं आहे ना। स्वामी, हा प्रश्न तर सुटला, पण पादुकांचं काय? त्याला का दोरा गुंडाळला गेला होता या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच नाहीत अजून। त्याचंही उत्तर येतच आहे। येतंय? कसलं उत्तर येतंय? स्वामी, 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 स्वामी। अहो काय झालं? एवढ्या धापा टाकत का आलात? धरणीकंप झालाय का? सांगता का आता काय झालंय ते? जे घडलंय ते तुम्ही ऐकलत ना तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। अरे सांग ना रे बाबा, घाबरवतोयस कशाला? अनर्थ झालाय, अनर्थ।
आजवर अक्कलकोटमध्ये जे घडलं नाही ना ते घडलंय, आणि स्वामींच्या बाबतीत जे घडलं नाही ना तेच घडलंय. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल, स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल, आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. अहो आता सांगता का काय झालंय ते? हा, सांगा बरं. मी माझ्या कामासाठी सुभेदारांकडे गेलो होतो. तिथे अरे भानावर आहात का तुम्ही? अरे भांग पिऊन आला आहात की नशा करून आलाय? काय बोलताय, कुणाबद्दल बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गुरुदेव गुरुदेव, हो हो हो, आम्ही शुद्धीत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे आम्ही जे बोलतो ते खरंच बोलतोय. आणि हो, तुला जे करायला सांगतोय ते देखील योग्यच आहे. हो काय योग्य? हा, हे योग्य आहे का? अहो तुम्ही कुणाबद्दल बोलताय याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अहो तुम्ही स्वामींबद्दल बोलताय. अक्कलकोटचे सर्वे सर्व ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांबद्दल. तुमच्यासाठी असतील ते सर्वे सर्व ब्रह्मांड नायक, पण आमच्यासाठी ते शिवनाचे गुन्हेगार आहेत. गुन्हेगार. गुन्हा केलाय त्यांनी. अरे स्वतःला या जगाचे तारणहार समजणारे ते स्वामी समर्थ, रात्रीच्या अंधारात त्यांनी काय केलं माहितीये तुला? आमच्या भक्ताचं शिवनाचं बाळ पळवून नेलं. त्याचीच अधिकृत सरकारी तक्रार करायला मी इथे आलोय. वेड लागलाय तुम्हाला. त्या स्वामींनी गुन्हा केलाय. त्या गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर झाली पाहिजे, कारवाई सुद्धा झालीच पाहिजे. तक्रार नोंदून घे. आणि तुझ्या त्या सुभेदाराला ना आत्ताच्या आत्ता बोलव आणि त्यांना सांग त्या स्वामींविरुद्ध खटला चालवायचा आहे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी देवा, म्हणजे मगाचपासून तुम्ही याबद्दल बोलत होतात? नाही म्हणजे तुम्ही इतके संकेत दिलेत पण आम्हाला कुणालाच ते कळले नाही. देवा देवा, आम्ही स्वप्नातही असा विचार केला नव्हता. हो, हे काय घडते? तुमच्या विरोधात तक्रार, तुमच्यावर खटला. पण त्या शिवनाथची हिम्मत कशी झाली असं पाऊल उचलायची? याआधी अक्कलकोटमध्ये असं कधीच घडलं नाही. स्वामींवर गुन्हा, खटला दाखल करायचा. त्या शिवनाथाला ना चांगली अक्कल घडवली पाहिजे. कविराज, गयाताई, चला माझ्या बरोबर. चला. कपिलाताई थांबा. हम फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं है, हमें हमारे भक्तों की फिक्र है. कर लो जो करना है वो कर लो. एवढं सगळं झालं तरी स्वामी शांतपणे चंदन उगाळतायत. हो, त्या मार्कंड्यानी स्वामींवर खटला दाखल केलाय तरी यांना काहीच कसं वाटत नाहीये. तू खला ना समोर. तुम्ही तरी सांगा ना. आपुलकी, माणुसकी माणसांना एकमेकांशी जोडून ठेवते. माणूस कितीही मोठा झाला
तरी त्यांनी आपुलकी सोडता कामा नये. परिस्थिती माणसाला बदलते, पण परिस्थिती कशीही असली तरी आपुलकी जपली पाहिजे, चांगुलपणा जपला पाहिजे. हे बघा, तुम्ही आता जा. सुभेदार साहेब आलेत की तुमचा संपूर्ण विषय त्यांच्यासमोर मांडतो आम्ही. ते योग्य ते निर्णय घेतील आणि कायद्याने जे योग्य असेल तेच ते करतील. बोल. नाही, आम्ही इथून कुठेही जाणार नाही. आताच्या आता सुभेदारांना बोलवा. आमच्या समोर त्यांच्याकडून कारवाई करून घ्या. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? सुभेदार आताच दरबारात गेले. हे बघा, ते आले की ते कधी येतील याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही तक्रार घेऊन आलो आहोत, ती आमच्या डोळ्यांसमोर नोंदवली गेली पाहिजे. हा, गुरुदेव गुरुदेव. हो, पण तुम्ही कुणाविरुद्ध तक्रार करताय याचं तरी भान आहे का तुम्हाला? हो, पूर्ण भान ठेवूनच बोलतोय आम्ही. स्वामी समर्थांविरुद्ध. हो, स्वामी समर्थ म्हणजे साक्षात ईश्वर, आणि ईश्वराविरुद्ध खटला दाखल करायचा म्हणजे हे तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? तुमच्यासाठी असतील ते ईश्वर, आमच्यासाठी नाहीये. आमच्यासाठी ते आमच्या बाळाचे गुन्हेगार आहेत. आमच्या नकळत आमच्या घरातून आमचं बाळ घेऊन गेले, आम्हाला धमकी दिली. 15 दिवसाच्या आत बाळ कायमचं घेऊन जाऊ असं सांगितलं. मग आम्ही कायद्याचा मार्ग निवडला तर त्यात चूक काय? हो, स्वामींवरती खटला दाखल करायचा नाही. नाही, हे पाप आम्ही नाही करणार. ठीक आहे, बघा सुवास येतोय का? हो स्वामी देवा. स्वामी, चंदनाचं लाकूड जळालं तरी सुगंध मात्र येतोय. स्वामी, अहो लाकूड जळून गेलं तरी सुद्धा सुगंध येतोच. आम्हाला हेच सांगायचं होतं. चंदन जळलं पण त्यांनी आपला सुगंध सोडला नाही. त्याची राख झाली पण त्यांनी त्याचा गुणधर्म सोडला नाही. माणसाचंही असंच असावं. आयुष्यात संकट येतील, आपल्यावर आरोप होतील, म्हणून आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. कोणी आपल्याशी कितीही वाईट वागलं म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही. आपलं मानसिक स्थैर्य जपा आणि माणुसकी जपा. आपला चांगुलपणाही जपा. परिस्थितीने तुम्हाला जाळलं तरी तुमच्यातला सुवास जळू देऊ नका. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते येते माझ्या लक्षात. तो शिवनाथ तुमच्या विरोधात खटला दाखल करतो आणि तुम्ही आम्हाला सांगताय की शांत राहा, विचलित होऊ नका. तो कितीही चुकला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. बरोबर ना देवा? हो, ज्यांना जे करायचंय ते करू द्या, कोणीही त्यांना अडवू नका. पण हो, तो तुमच्यावर खटला दाखल करतोय. देवावर कोणी खटला दाखल करतं का?
हो स्वामी, अहो तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता, त्यांच्यातले वाद मिटवता, त्यांना योग्य ती न्यायाची दिशा दाखवता. हो तुमच्यावर त्यांनी खटला दाखल केलाय, आम्ही कसं सहन करू? त्याला ना चांगलाच धडा शिकवणार आहे मी आता. स्वामी, आम्ही तुमच्यावर खटला दाखल होऊ देणारच नाही. हो हो, आणि त्या सुभेदाराला सुद्धा खटला दाखल करून घेऊच देणार नाही. हो देव, ही वेळ गप्प बसायची नाही. बरोबर बोलताय सुंदरा मावशी, आपल्याला काहीतरी करायला हवंय, गप्प बसून नाही चालणार. हो, आपल्या डोळ्यात देखत आपण स्वामींचा अपमान होऊ द्यायचा नाही. नाही नाही, आपण गप्पा बसायचंच नाही आता. नाही, आपण निघूच या आता. हो हो, चला कविराज, चला, चला, चला. चला आता ऐकायचंच नाही असं तुम्ही ठरवलंय तर. स्वामी, तुमचा शब्द अवहेरून जायची आमची इच्छा नाहीये. तेव्हा तुम्ही जगाचा गाडा चालवता, सगळ्यांची काळजी करता. पण स्वामी, जेव्हा तुमच्या बाबतीत अशी काही चुकीची गोष्ट घडते तेव्हा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही आम्हाला शिक्षा दिलीत ना तरीही चालेल. हो देव, पण गुरुच्या सन्मानापेक्षा मोठं आमच्यासाठी काही नाही. स्वामी, अहो गुरुच्या सन्मानासाठी उभं राहणं ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे ना. चला चला चला. पाप पुण्याच्या गोष्टी कोणाला शिकवता तुम्ही? आम्हाला शिकवता? कायद्याचं रक्षक आहेस ना तू. कायदा बघणं तुझं काम आहे, भावना बघणं नाही. आत्ताच्या आत्ता त्या सुभेदाराला बोलाव, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. अरे कायद्याचे रक्षकच जर कायद्याचं पालन करत नसतील तर आम्ही वरिष्ठांकडे जाऊ, दोघांची तक्रार करू. कळलं का? मग कळेल तुम्हाला कायद्यासमोर कोण मोठं आणि कोण छोटं ते. हा, तुम्ही आम्हाला धमकावताय. धमकी? इशारा. स्वतःला समजतात कोण हे स्वामी? अक्कलकोटचे मालक. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ज्यांचं नाव घेताना अक्कलकोट मधला प्रत्येक भक्त मान झुकवतो, त्यांच्याविषयी बोलताना तुमच्या जिभेला भीती नाही वाटली? भीती कशाची? स्वामी देवांची नाही, आपल्या कर्माची. आणि काय रे शिवनाथ, तू स्वामींवर खटला दाखल करतो? हा, याचा विचारही कसा करू शकतोस तू? नाही, विचार करा तू. हा, विचार करा. दाखवाच खटला भरवून स्वामी देवांवर. नाही, दाखवाच. दाखवणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी तुम्ही स्वामी देवांना आव्हान देत नाही या, तर स्वतःच्या नियतीला आव्हान देताय. नियतीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकू नका, कायद्याने चालतो आम्ही. कायद्याचं म्हणताय? मग एक सत्य ऐका. आधी ना स्वतःला प्रश्न विचारा, कारण स्वामी देव जे काही करतात त्यामागे काहीतरी कारण असतं, आणि त्या कारणाचा शोध न घेता तुम्ही स्वामी देवांना सरळ दोषी ठरवताय. आणि शिवनाथ, अहो काय मार्ग निवडलात हा तुम्ही? जरा विचार करा. या मार्तंड महाराजांच्या नादी लागताय? नका लागू, ऐका माझं. मी कुणाच्याही नादी लागलेलो नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की स्वामींनी तुम्हाला त्रास दिलाय? अहो पण तुमचं नक्कीच काहीतरी चुकलं असेल, ते आधी बघा. शिवनाथ, आधी तुमच्या आयुष्यात काय घडतंय ना त्याचा अर्थ समजून घ्या. गुरु कधी कोणाला शिक्षा करत नाहीत. आपल्याला आपली चूक दिसावी म्हणून ते आपल्याला आरसा दाखवत असतात.
माझी काहीही चूक नाहीये. स्वामी विनाकारण त्रास देत आहेत मला. मी मार्तंड महाराजांचा भक्त आहे हे त्यांना सहन नाही झालं. मी त्यांना बारशाला बोलवलं नाही म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेला. आणि म्हणून त्या रागाचा बदला घेतात ते माझ्याकडून. काहीही झालं तरी मी स्वामींवर खटला भरवणारच. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ शिवनाथ, तुम्हाला खरंच असं वाटतं इतक्या क्षुल्लक कारणासाठी स्वामीदेव एका आईच्या बाळाला हात लावते? हे बघा, स्वामी देवांच्या कृती मागचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून ती कृती चुकीची ठरत नाही. सुभेदार आलेत, बाजूला वा. सुभेदार आलेत, या मागे या. गुरुदेव गुरुदेव. एवढी गर्दी का जमली आहे इथे? सुभेदार साहेब, हो ही मंडळी स्वामी समर्थांविरुद्ध तक्रार नोंदवायला आली आहे. अहो, हे म्हणतायत की स्वामींनी ह्या शिवनाथचं बाळ रात्री घरातून पळवलं. स्वामींवर गुन्हा दाखल करा, त्यांची तक्रार घ्या, असा हा त्यांचा आग्रह आहे. स्वामींच्या विरोधात? हो. अरे काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला जरा तरी भान आहे का? स्वामी आहेत ते या अक्कलकोटचे, या ब्रह्मांडाचे. आणि तुम्ही त्यांच्यावर वाटतील ते आरोप करताय. त्यांच्याकडे अक्कलकोट मधील प्रत्येक माणूस हा न्यायासाठी जातो आणि तुम्ही स्वामींवर गुन्हा दाखल करायला सांगताय. काय घडलंय ते नीट तपासून पहा. आरोप करणं सोपं असतं पण आरोप सिद्ध करणं मोठी जबाबदारी असते. घे ना दादा, घे ना राजा, थोडस तरी पी. तू काय करतोस तू? आ करा आ. हे बघ, जर तू दूध प्यायला नाहीस ना तर दिवसभर उपाशी राहशील, मग रडशील. आ करा आ आ. आई भरवते ना तुला, आई भरवते ना. आईच्या हातून नाही पिणार तू दूध. आ कर आ आ आ. बघ बघ, चिवाली चिव खाऊ. आ करा. चुकतेसू. तुम्ही इथे कसे आलात? तुमची हिंमत कशी झाली इथे यायची? पुन्हा माझ्या बाळाला चोरायला आला आहात ना? एका आईची तिच्या मुलापासून ताटातूट करायला आला आहात ना? तुला खरंच असं वाटतं आम्ही हे करायला आलो इथे? हो वाटतं. राधा, हे बघा, तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. तुम्ही आत्ताच जाता इथून, निघून जा. राधा, बाळा मी कुठल्याही क्षणी येऊन जाऊ शकतो आणि आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. पण आता आम्ही बाळाच्या काळजीपोटी इथे आलोय. हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. ऐकून घ्यावं लागेल. नाही, जर तुम्ही आता इथून गेला नाहीत ना तर मी आरडाओरडा करेन, अख्खा गाव गोळा करेन. असंही हे तुमच्या विरोधात खटला दाखल करायला गेलेच आहे. अख्ख्या गावासमोर तुमचा गुन्हा सिद्ध होईल आणि तुम्हाला इथेच गावासमोर अटक होईल. आम्हाला आमची काळजी कधीच नव्हती. आम्हाला काळजी आहे ती फक्त बाळाची, कारण ते दूध पित नाहीये तुझ्या हातून. बाळ इकडे दे, आम्ही आमच्या हाताने त्याला दूध पाजतो. सुभेदार आहात ना तुम्ही?
गावातली न्याय व्यवस्था कायदा तुमच्या हातात आहे, मग असं एकतर्फी कसं बोलू शकता? एकतर्फी? हो, एकतर्फी. हा माणूस ये पुढे. गुरुदेव हा शिवनाथ, हा तुमच्या समोर उभा आहे कारण याचं बाळ त्या स्वामींनी पळवलंय. तुम्हाला काय वाटतं आम्ही त्या स्वामींवर खोटे आरोप करायला इथे आलोय? आम्हाला काही काम नाही? हो, माझं बाळ माझ्या घरातून अदृश्य झालं. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या स्वामींच्या मांडीवर पाहिलं. आम्हाला वेळ नाही लागलं सुभेदार साहेब. जे पाहिलं, जे अनुभवलं तेच सांगतोय. आणि मी जे पाहिलंय, जे अनुभवलंय, तेच सांगितलंय. स्वामींच्या कृपेने अक्कलकोट मधील कित्येकांना बाळ मिळाले. कित्येकांचे आयुष्य स्वामींच्या कृपा आशीर्वादाने अपत्याचं सुख मिळालं. आणि तुम्ही अशा स्वामी एखाद्याचं बाळ चोरून पळवण्याचा आरोप करताय. अक्कलकोट मध्येच का अख्ख्या भूतलावर कुणी यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही त्यांना हेच समजावून सांगतोय. हो ना, आणि स्वामींच्या मनात कुणासाठी वाईट असूच शकत नाही. अहो स्वामी भक्तांची काळजी घेतात, त्यांना त्रास नाही देत. आता तुम्ही दोघांनी इथून जा. आम्ही जाऊ? हो, तुम्हा दोघांना माझ्याशी बोलायचं असेल तर मग कायदेशीर मार्गाने बोला. कायदेशीर मार्गानेच इथे आलोय. आम्ही जाऊच, पण जायच्या आधी या स्वामींच्या सेवेकऱ्यांना एक प्रश्न विचारा की ते स्वामी या शिवनाथच्या बाळाला घेऊन गेले होते की नाही? आण बाळाला. मी नाही देणार माझं बाळ. राधा, बाळाचे हाल नकोत. हे माझं बाळ आहे, मी त्याची आई आहे. त्याला काय हवंय हे मला चांगलंच माहिती आहे. माया म्हणजे बाळाला केवळ कवटाळून घेणं नाही, माया म्हणजे बाळाची गरज ओळखणं. हे बघा, तुम्ही काहीही बोललात ना तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला हात लावू देणार नाही. जोपर्यंत या बाळाची भूक शांत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही.